माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता झाली आहे। आमदार नसताना देखील आम्हाला 20 कोटी मिळतात, मात्र आमदार असलेल्यांना 2 कोटी पण मिळत नाही, असं वक्तव्य सदा सरवणकर यांनी केलंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। या ऑडिओ क्लिप मधील एका तरुणाने लक्ष्मण हाके यांना सामाजिक कार्यात पेट्रोलसाठी आपण तुम्हाला पैसे देत असल्याचं सांगितलं। यावर हाके यांनी आपल्या ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिलाय। आम्ही ओबीसींची चळवळ उभी करत असल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। तर कुणाला वाटत असेल आम्ही पैसे घेतले तर जेलमध्ये टाका। व्हायरल व्हिडिओवरून लक्ष्मण हाकेंनी हे वक्तव्य केलंय। हाकेंनी एखाद्या सभेसाठी जर पैसे मागितले असतील तर त्यात चुकीचं नसल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलंय। तर हाकेंना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोपही त्यांनी केलाय। बावनकुळेंनी वडेट्टीवारांवर हल्लाबोल केला। वडेट्टीवार राजकारणाचे दुकान करतायत, डायस लावा त्यानंतर आमने सामने सांगतो। वडेट्टीवार ओबीसी मंत्री असताना त्यांनी कशी समाजाची फसवणूक केली। मी आणि भुजबळ साहेब ओबीसींच्या न्यायासाठी लढतोय, त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजानं थोडा धीर धरावा। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही देखील बावनकुळेंनी दिली। जालन्यात जरांगे पाटलांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र यावेळी अचानक मधमाशांनी हल्ला चढवला। त्यामुळे बैठकीत आलेल्या अनेकांना मधमाशांनी चावा घेतला, त्यामुळे एकच गोंधळ उडालाय। तर जरांगेंच्या समन्वयकांनी जरांगेंना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवलं। पिंपरी चिंचवडमध्ये श्वानांच्या सुळसुळाटाबाबत अजित पवारांना चिठ्ठी लिहिली आहे। चिठ्ठी वाचल्यानंतर अजित पवारांना हसू आवरत नाहीये। दरम्यान भटक्या श्वानांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या पंधरवाड्याच्या कार्यक्रमासाठी आमदार सुरेश भोळे यांनी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली। यावेळी बाजार समितीचे सभापती सुनील महाजन यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलंय। त्यामुळे दोघांमधील वाद मिटल्याची जोरदार चर्चा आहे। बच्चू कडू राज्यभर फिरतायत, दौरे करतायत, त्यांच्याकडे आता वेळच वेळ आहे म्हणून अशी वक्तव्य करतायत असं म्हणत कडूंनी केलेल्या टीकेला गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलंय। जयंत पाटलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं नंदुरबारच्या नवापूरमध्ये पवार गटानं गोपीचंद पडळकरांविरोधात आंदोलन केलंय। यावेळी त्यांनी गोपीचंद पडळकरांच्या पोस्टरवर मंगळसूत्र चोर असा उल्लेख करत पोस्टरला जोडे मारत निषेध आंदोलन केलं। त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची बाब निंदनीय आहे। या हल्ल्याचा गुलाबराव पाटलांनी निषेध व्यक्त केलाय। तर हल्लेखोरांवर पोलीस कठोर कारवाई करत असल्याचं देखील म्हटलंय। नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 27 सप्टेंबरला ऐतिहासिक पथसंचलन होणार आहे। आतापर्यंतचं हे सर्वात मोठं पथसंचलन असणार आहे। कस्तुरचंद पार्क, हॉकी मैदान आणि यशवंत स्टेडियम मधून पथसंचलनाला सुरुवात होईल। रायगडच्या कर्जतमध्ये राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे आणि पत्नी वरदा तटकरे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे। सुनील तटकरे यांना लंडनमध्ये ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनमध्ये भारत भूषण पुरस्कार देण्यात आल्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वात शिवबंधन बांधून कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला। दरम्यान आणखी पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं पाडवींनी सांगितलं। गोंदियात ओबीसी समाजाने आंदोलन केलंय। मराठा समाजासाठी काढलेला जीआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्यथा जीआर विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। भाजपकडून मुंबईत नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलं होतं। कोस्टल रोडवर आयोजित नमो रनमध्ये अनेक सेलिब्रिटींनी देखील सहभाग घेतला। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील स्पर्धेमध्ये सहभागी होत स्पर्धकांचा उत्साह वाढवला। जळगावातही मोदींच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं। यावेळी खासदार स्मिता वाघ आणि आमदार सुरेश भोळे यांनी नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला। यावेळी तरुणांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। गोंदिया जिल्ह्यात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात येते। यंदा 619 ठिकाणी आदिशक्तीचा जागर करण्यात येणार आहे।
मंडप झाक्यांची सजावट अंतिम टप्प्यात आल्यानं जिल्ह्यामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। गोंदियात देवीच्या मूर्ती साकारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय, तर यंदा देवीच्या 8 फूट उंचीच्या मूर्तींना सर्वाधिक मागणी आहे। दरम्यान मूर्ती खरेदीसाठी भाविकांचा उत्साह पाहायला मिळतोय। कार्लागडावरील आई एकविरा देवीचा शारदीय नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। यावेळी एकविरा ट्रस्टची सर्व तयारी पूर्ण झाली आहे। मावळ तालुक्यातील भगव्या रंगाच्या मफलर फुलांची उधळण डोळ्यांना सुखावणारी ठरतीये। निसर्गाच्या सानिध्यात हवेवर डुलणारी ही केशरी फुलं सर्वांनाच भुरळ पाडतात। मावळ तालुक्यात भाद्रपदी पोळ्याला विशेष महत्त्व आहे। सर्वत्र बैल पोळ्याची लगबग पाहायला मिळते। ज्यांची शेती नाही ते शेतकरी मातीच्या बैलांची पूजा करतात। यासाठी कुंभारवाड्यांमध्ये या मातीचे बैल बनवण्याची लगबग पाहायला मिळाली। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण करण्यात आली होती आणि या प्रकरणी फी वसूल करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात आली आहे। ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस आणि कंत्राट रद्द करण्यात आलंय। ठेकेदाराला आता ब्लॅकलिस्ट देखील करणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आदेशानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। ठेकेदाराला आता ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे। त्याचबरोबर ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस देखील पाठवली आहे आणि या ठेकेदाराचं कंत्राट देखील रद्द करण्यात येणार आहे। पत्रकारांना मारहाण करण्यात आली। पत्रकारांकडून फी वसुली करणाऱ्या या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येणार आहे। नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण करण्यात आली आणि फी वसूल करणाऱ्या या ठेकेदारांवर कारवाई करण्यात आली आहे। ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि त्याचं कंत्राट देखील रद्द करण्यात आलंय। बरोबरच ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट देखील करणार असल्याचा सांगण्यात येत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ही मोठी कारवाई करण्यात येते। नागपूरमध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आयोजित दांडियामध्ये मुस्लिम तरुणांना बंदी घालावी असं आवाहन विहिपने केलंय। तर विश्व हिंदू परिषदेच्या या आवाहनाचं मुस्लिम धर्मगुरूंनी देखील समर्थन केलंय। मुस्लिम धर्मामध्ये मूर्तीपूजा मान्य नसल्यानं ही बंदी योग्यच असल्याचं या मुस्लिम धर्मगुरूंचं म्हणणं आहे। 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला GR रद्द करण्यात यावा या मागणीसाठी ओबीसींनी गोंदियामध्ये एल्गार मोर्चा काढलाय। यावेळी ओबीसींनी कुडवा नाका चौकात मोर्चा काढत रास्ता रोको केल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती। बुलढाण्याच्या मेहकरमधील मुलींच्या शासकीय वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे। तक्रारीनंतर आमदार सिद्धार्थ खरात यांनी वसतिगृहाला भेट दिली। विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं जेवण देण्याचं खरातांनी अधिकाऱ्यांना सांगितलं। तर वर्गामध्ये शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये सर म्हणण्याऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी अशी मागणी स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी केली आहे। त्यामुळे सर म्हणणं योग्य की आचार्य म्हणणं योग्य हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील अनेक शिक्षकांच्या बदल्या झाल्यात। करमाळा तालुक्यातील शिक्षकांच्या बदलीनंतर विद्यार्थ्यांनी एकच टाहू फोडला। लाडक्या शिक्षकाला शाळा सोडताना त्याची वाट रोखत विद्यार्थ्यांनी जाऊ नये अशी गयई घातली आहे। श्रीवर्धन तालुक्यातील बोरली पंचतनमधील कोंडे पंचन या खेडे गावातील ग्रामस्थांना जीव मुठीत घेत प्रवास करावा लागतोय। गावातील एका ओढ्यावर पूल नसल्यानं मोठी कसरत करावी लागते। लासलगाव मनमाडसह येवल्यात आणि नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या दराचा प्रश्न तापलाय। शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। कांद्याला हमीभाव न दिल्यास हे आंदोलन आणखी तीव्र होईल असा थेट इशारा देखील त्यांनी दिला। बीड जिल्ह्यातील बहुतांश पालिकांच्या हद्दीमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय। त्यामुळे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी नद्यांच्या पुनरुज्जीवनासह कचऱ्याच्या समस्येसाठी देखील लवकरच बैठक घेणार असल्याचं देखील त्या म्हणाल्या। कोल्हापुरात नदी आणि तलावावर कपडे धुण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। घराची स्वच्छता करून आणि अंथरूण स्वच्छ धुवून नवरात्रीला घर पवित्र ठेवण्याचा प्रयत्न असतो। आज सुट्टीचा दिवस असल्यानं पाणवठ्याच्या ठिकाणी मोठी गर्दी करण्यात आली।
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही उल्हासनगरमध्ये टोलेजंग अनधिकृत इमारती उभ्या राहत आहेत। मात्र या अनधिकृत इमारतींना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। राज्यात सर्वत्रच अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय। यावेळी राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नक्कीच मिळेल। अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्याला बसला असून सर्वांना नुकसान भरपाई मिळेल अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। कन्नड तालुक्यातील बरकतपूर आणि शेलगाव भागातील अतिवृष्टी झाल्यानं नुकसानग्रस्त भागाची अंबादास दानवे यांनी बाईकवरून पाहणी केली। नदीच्या आजूबाजूला शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे प्रशासनानं तातडीने पंचनामे करण्याची आवश्यकता असून सरकारनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतजमिनीच्या बांधावर जाऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पाहणी केली। यावेळी पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सरकारने सुरू केलेल्या सेवक रथ मोबाईल आरोग्य सेवेचीही माहिती दिली। लातूरच्या उस्तुरी परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाली। दरम्यान पुराच्या पाण्यातून रस्ता पार न करण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। मोहोळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। हातातोंडाशी आलेलं कांद्याचं पीक वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल। जळगावच्या चोपड्यात तालुक्यामध्ये कांद्याला योग्य दर नसल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। दरम्यान गेल्या 5 महिन्यांपासून साठवून ठेवलेला कांदाही खराब झालाय। यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। यवतमाळ जिल्ह्यात पिकांना किडीचा प्रादुर्भाव झालाय। यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय। दरम्यान तातडीची मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। पूर आणि अतिवृष्टीचा नांदेड जिल्ह्याला चांगलाच फटका बसलाय। जिल्ह्यातील तब्बल 7,28,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय। सरकारने हेक्टरी 8,500 रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील माळेवाडी वनवेवाडी येथील नदीला मागील 3 दिवसांपासून पूर आल्यानं एक शेतकरी कुटुंब पुराच्या पाण्यामध्ये अडकून होतं। यातच रुग्णालयात पोहोचू न शकल्यानं शेंडे कुटुंबातील शंकर शेंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। यावेळी त्यांच्या कुटुंबानं काहीच पर्याय नसल्यानं त्यांना 1 किमी अंतर बाजेवर रुग्णालयात आणलं। मात्र यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। बेनीतुरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं धरणातील पाणी मुरुम शहरातील शेत शिवारांमध्ये घुसलंय। त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामाचं पीक वाया गेलंय। हराळवाडीतील 1 हेक्टरवरील मका पीक पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांनी टाहो फोडलाय। हातातोंडाशी आलेला घास वाया गेल्यानं शेतकरी हताश झालाय। कोयना धरण 100% भरल्यानं धरणाचे सर्व वक्र दरवाजे 1 फुटांनी उघडण्यात आलेत। धरणातून 11,700 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पंचवटीतील गोळीबार प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकाला पोलिसांनी अटक केली आहे। फुलेनगर येथे सागर जाधव या तरुणावर गोळीबार करण्याच्या आरोपाखाली जगदीश पाटील यांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे। पुण्यातील घायावळ गँगचा पुणे पोलिसांनी 5 आरोपींची धिंड काढली। गोळीबार केलेल्या ठिकाणी नेत पोलिसांनी धिंड काढली आहे। दरम्यान पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी देखील करण्यात आली। कळवणच्या मानूरमध्ये दुचाकीवरून जाताना झाडाची फांदी अंगावर कोसळली आहे। यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय। जखमीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नागपुरामध्ये भरधाव कारचा दुसऱ्या कारला ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये नियंत्रण सुटल्यानं कारचा अपघात झाला। या अपघातामध्ये कारमधील 4 जण गंभीर जखमी झाले। कार दुभाजकाला धडकल्यानं पलीकडे जाऊन पलटी झाली आहे। शेतीसाठी उपयुक्त असलेलं अनुदानिक युरिया खताचा काळाबाजार करत विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक